ओके, ठीक आहे बाळांनो. कालचं एक्झाम्पल आपण एक्स आणि वाय काढला होता. त्यानंतर पुढचा पॉइंट होता आपला मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड करायचं होतं. मग पुढे सर्वात पहिले एक्स आणि वाय काढलेला आहे. सर्वात पहिले मॉड्युलसचा फॉर्म्युला. मॉड्युलस कशाने दाखवतो आपण? मॉड ऑफ झेड अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, दिस कॅन बी रिटन ॲज अंडर रूट एक्स स्क्वेअर म्हणजे -1 प्लस 3 रूट 3 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 प्लस रूट 3 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. अरे म्हणून सिंपल आहे. हा जो काही स्क्वेअर आहे हा न्यूमरेटरचा पण आहे आणि डिनॉमिनेटरचा पण आहे. पॉवर हा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला सेपरेट होतो, ऍडिशन आणि सबट्रॅक्शनला होत नाही. ओके, मग आता इथे मी पॉवर सेपरेट केलं काय होईल? अंडर रूट -1 प्लस रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर, डायरेक्ट 4 करून घेतला, प्लस 1 प्लस रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 4. ओके, पुढे अंडर रूट. आता सगळ्यात पहिले याला मी ए म्हणतो आणि याला बी म्हणतो. म्हणजे -1 म्हणजे कोण झाला? ए, आणि बी म्हणजे की झाला? रूट 3. मग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. जर तुम्ही याला उलट केला असेल आणि रूट 3 -1 केला असेल तर तुम्ही 1 म्हणजे फक्त बी म्हणणार आहे. लक्षात साईन गणमन करायची नाही. साईन -1 म्हणजे ए, तर -1 स्क्वेअर प्लस 2 इंटू -1 इंटू रूट 3 प्लस रूट 3 स्क्वेअर. अडचण? डिवाइड बाय 4. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे ना, तो मी कॉमन करून टाकतो. प्लस तिकडे पण तोच उद्योग करायचा. इथे 1 म्हणजे ए झाला आता आणि रूट 3 म्हणजे बी. मग परत तोच फॉर्म्युला 1 स्क्वेअर प्लस 2 इंटू 1 इंटू रूट 3 प्लस रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सिन्स कोणता फॉर्म्युला वापरला? सिन्स मी एकच फॉर्म्युला यूज केलेला आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तो फॉर्म्युला तुम्ही मेन्शन करा. ओके, आता हे सिम्प्लिफाय करतो. अंडर रूट -1 चा स्क्वेअर प्लस 1 हा झाला -2 रूट 3. ज्यांनी कोणी ए मायनस बी चा फॉर्म्युला वापरला आहे म्हणजे ते ए म्हणजे रूट 3 होता आणि बी म्हणजे -1 होता. या सध्या जे 1 होईल तिथे फक्त त्यावेळेस, तरी सुद्धा आन्सर हेच येणार आहे. इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, प्लस 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2 रूट 3 प्लस इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. अपॉन आता क्लिअर कट. 2 रूट 3 कॅन्सल. 1 प्लस 3 प्लस 1 प्लस 3 किती झाले? अंडर रूट 8 अपॉन 4 म्हणजे किती? 4 1 ज 4, 4 2 ज 8 म्हणजे मॉड्युलस ऑफ झेड which is equals to r which is equals to root 2. हा तुम्ही वेगळं सोडवलं ना काहीतरी. हा मग मॅथ मध्ये एकच पर्याय थोडी. फक्त मी एवढं का मी माझ्या मते खूप सिंपल किंवा स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर काढलं. वर पहिले स्क्वेअर करून घेतले, स्क्वेअर सेपरेट करून घेतले, नंतर त्यांच्या ऍडिशन मध्ये कॅन्सल केलं, मग रूट मध्ये टाकलं. चालेल ना, त्याला काय फरक पडत. पण हे मी असं काय केलं की भरपूर जण डायरेक्ट व्हॅल्यूज पुट करता ना,
आपण नॉर्मली आतापर्यंत आज सोडवलेलं आहे, पण आन्सर ते एक आलं ना. ओके, हे महत्वाचं, आन्सर हे आलं, हे महत्वाचं. ओके, पुढे आता हा झाला मॉड्यूलस. पुढे आहे कोण? आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट फाइंड करायची. आर्ग्युमेंट साठी आपण फॉर्म्युला कोणता घेतोय? tan theta इज इक्वल टू y अपॉन, ओके, y ची व्हॅल्यू 1 प्लस रूट 3 अपॉन 2 अपॉन x ची व्हॅल्यू ओके, क्लिअर कट आहे. 2 ला 2 डायरेक्ट जमलं ठीक, नाही तर काय करायचं, न्यूमरेटर ऍज इट इज लिहायचा आणि डिनॉमिनेटरचा रेसिप्रोकल ने मल्टिप्लाय करायचं. बरोबर, 2 ला 2 कॅन्सल. ओके, म्हणजे उरला काय रे? 1 प्लस रूट 3 अपॉन -1 प्लस रूट 3. बरोबर आहे, ही आली टॅन थिटाची व्हॅल्यू. आता एक फक्त उद्योग कर, इथे रूट 3 आला. मी तुम्हाला स्टार्टिंगला नंबर जवळ सांगितलं होतं की रूट मध्ये जर प्राईम नंबर लिहिला, तर काय होतो? अंडर रूट प्राईम. जगातला कोणताही प्राईम नंबर जर रूट मध्ये लिहिला तर हा होतो इरॅशनल नंबर. हा काय होतो? इरॅशनल नंबर. म्हणजे डिनॉमिनेटर इरॅशनली. पण याचं रॅशनलायझेशन करून पहा काय होतं. ज्यावर याचं रॅशनलायझेशन करायला, डिनॉमिनेटर जर रॅशनलायझेशन करणं म्हणजे काय? डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना मल्टिप्लाय. मला डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट काय होईल? मल्टिप्लाय न्यूमरेटर and denominator by -1 minus root 3. We get tan theta is equals to 1 plus root 3 ओके. करा बरं सिम्प्लिफाय. परत पहिले या -1 ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती होईल? -1 मायनस रूट 3. नंतर ह्या -√3 ने सुद्धा दोघांना मल्टिप्लाय करायचं. -√3 -3 अपॉन डिनॉमिनेटर. मायनस मायनस प्लस 1 झाला, -√3 मायनस मायनस प्लस √3 -3. आता पहिले डिनॉमिनेटरचा हात कॅन्सल होतो. न्यूमरेटरला चेक केलं तर -1 -3 -4 -2√3 अपॉन हे किती आले? -2. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? ओके. न्यूमरेटर मधनं मी -2 कॉमन काढतो. आता मायनस कॉमन काढल्यामुळे साइन चेंज होईल. 2 प्लस इथे उरला √3 अपॉन इथे -2. न्यूमरेटर मध्ये मायनस साइन कॉमन काढलं ना, हा पण पॉझिटिव्ह झाला, हा पण पॉझिटिव्ह झाला, 2 पण कॉमन काढला. आता हा मायनस मायनस कॅन्सल, 2 ला 2 कॅन्सल, म्हणजे tan थिटा किती उरला? 2 प्लस √3. हा, आता एक गोष्ट सांगतो. डायरेक्ट मध्ये आन्सर इथं काढलेलं आहे. ज्या tan इथे घेतला आणि थिटा इज इक्वल टू tan इनवर्स 1 प्लस √3 अपॉन 1 -1 प्लस √3 असं केलेलं आहे. म्हणजे ते आन्सर त्यांनी इथंच घेतलं. काय? थिटा इज इक्वल टू tan इनवर्स 1 प्लस √3 अपॉन, इथे आन्सर घेतलेलं आहे. पण इथे मी आन्सर नाही, यांचं कारण एवढं आहे का रॅशनलायझेशन केल्यानंतर जर बायचान्स
यातला एखादा नंबर कॅन्सल झाला असता तर आपला अँगल फाईंड झाला असता. जर हा 2 कॅन्सल झाला असता तर अँगल फाईंड होऊ शकत. बरोबर आहे. त्यामुळे जोपर्यंत हे डोक्यात ठेवा, डिनॉमिनेटरला इरॅशनल नंबर आहे ना, रॅशनलायझेशन कंपल्सरी करायचं. काय होतं, काही एक्झाम्पलला आपण करतो, काही लाईच आन्सर घेतो. मग एक्झामला कन्फ्युजन होतं तुमचं, आन्सर ह्या स्टेपला घ्यायचं का रॅशनलायझेशन करायचं. मग आपण एक फिक्स ठेवायचं, रॅशनलायझेशन करून घ्यायचं. ओके. आणि आता आपण इथे आन्सर फाइंड करणार, हा इकडे जाऊन देणार, म्हणजे थिटा किती भेटला, टॅन इनवर्स. आता इनवर्स म्हणजे रेस टू किती, -1, टी वगैरे नाही येतो, 2 + √3. माझ्या मते प्रॉपर आहे. दोन्ही आन्सर सॉलिड आहे. तिथे रॅशनलायझेशन केलेलं नाहीये, तिथे फक्त आपण रॅशनलायझेशन करून घेतो डिनॉमिनेटर. ओके. हा आला काय आर्ग्युमेंट. आता ही व्हॅल्यू सापडते का तुम्हाला चार्ट मध्ये, सापडते का नाही ना, मग जाऊ दे ना, विषय सोडून द्या. व्हॅल्यू सापडली चार्ट मध्ये तर फाइंड करायची, नाही सापडली तर राहून द्यायची. अडचण बोला बरं. ज्यांना सॉल्व न झाली त्यांनी ते जरी सॉल्व केली असती डायरेक्ट, काय अडचण नव्हती ना. तिथं आजरी फाइंड केला असता. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 + √3 अपॉन -1 + √3. तरी देखील भावना हे सुद्धा आन्सर व्हॅलिड आहे, इनव्हॅलिड आहे असं नाही, हे सुद्धा आन्सर व्हॅलिड आहे. त्यांचं म्हणणं असं, तुम्हाला मनातल्या मनात समजलं का हे सॉल्व केल्यानंतर काही कॅन्सल होत नाही. समजू पण शकतं काहींना, अंतर्यामी असतात काही जण. त्यामुळे इथे सॉल्व करा किंवा रॅशनलायझेशन करून पहा, काही कॅन्सल होतंय का, नाही होत, पण ठीक आहे आन्सर. दोन्ही आन्सर सॉलिड आहे. ओके. अडचण बोला बरं. आता का पोलर फॉर्म लिहायचा आहे, बरोबर. ओके. देअरफॉर आता मला लिहायचं आहे पोलर फॉर्म. क्वेश्चन रीड करा. कन्वर्ट इन द पोलर फॉर्म होतो. देअरफॉर द पोलर फॉर्म इज, आता पोलर फॉर्मचा फॉर्म्युला काय रे, z इज इक्वल टू r इंटू ब्रॅकेट, देअरफॉर z r किती आला रे, √2 इंटू ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. अँगल सापडला का तुम्हाला, मग जस्ट ठेवा आणि इथे पुढे लिहा वेअर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 2 + √3. म्हणजे या फॉर्म्युलामध्ये थिटा पुट करायची गरज आहे का, थिटा एवढा मोठा आहे, पुढे पुट करून आणखी ते पाहायला सुद्धा बरं वाटेल का. √2 इंटू कॉस ऑफ टॅन इनवर्स 2 + √3 प्लस आय साइन टॅन इनवर्स 2 + √3. पण बायचान्स जर समजा एक्झामला तुम्हाला असं वाटलं काही काही तुम्ही लिहून टाकला आहे काही लिहून टाकला आणि तसं लिहिलं, काय फरक पडत नाही. सेम, फक्त आपण काय केलं ते थिटा लिहिला नाही, बाजूला थिटाची व्हॅल्यू लिहून ठेवली. म्हणजे याचा अर्थ थिटाची व्हॅल्यू ती पुट करायची, म्हणजे दिसायला बरं वाटणार नाही पण आपण थिटा बाजूला ठेवलाय, ही आलं बाळांना पाहिलं. म्हणजे प्रत्येक वेळेस तो थिटा पुट केलाच पाहिजे, गरजेचं नाही. तुम्ही साईडला थिटा लिहायचा, पण कधी जर थिटा खूप कॉम्प्लिकेटेड असेल तर. ओके. अडचण बोला बरं. काय अवघड होतं एक्झाम्पल मध्ये, हे होते छोटस एक्झाम्पल जे काल अर्ध झालं आज अर्ध झालं. ओके. नेक्स्ट आता मग क्वेश्चन नंबर 8. आणि जर हा चॅप्टर तुम्हाला युनिट टेस्टला असेल पूर्ण तर क्वेश्चन नंबर 8 और क्वेश्चन नंबर 9 दोघांपैकी एक एक्झामला आहे ना. आपण इथे एवढी क्वेश्चन घेतोय, पण तरी सुद्धा जे क्वेश्चन इम्पॉर्टंट एक्झामसाठी ते मी तुम्हाला सांगत असतो, तेव्हाच लगेच IMP लिहायची, नंतर IMP मागायची नाही. इथे 11-12 ला IMP मिळत नाही. फक्त एक्झामसाठी काय काय इम्पॉर्टंट असतं घेताना आपण सगळं घेतो, पण एक्झामसाठी रिटर्न एक्झामला काय येतं काय नाही येत याचा गेस तुम्हाला पहिलेच दिला, बरोबर आहे.
ठीक आहे मग क्वेश्चन नंबर 8 इम्पॉर्टंट आणि सिंपल क्वेश्चन आहे. हा समजा प्रत्येकाला. ऑनलाईन वाले अडचण. ओके ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. For z is equal to 2 plus 3r. Verify the following. Verify the following. Number 1 आहे नंबर 2 ओके. झेड बार. बार म्हणजे काय असतं रे? कॉन्जुगेट. ओके. तुम्हाला झेड दिलेला आहे. तुम्हाला काय प्रूव्ह करून दाखवायचं नाहीये. व्हेरीफाय करणं प्रूव्ह करणं फरक असतो. व्हेरीफाय करताना तुम्हाला फक्त तो झेड दिला ना, त्या झेड साठी हे चारही ट्रू आहेत का नाही हे चेक करायचे फक्त. मग काय पहिले सोल्युशन गिवन. सोल्युशन सिंपल एग्जांपल है. सोल्यूशन गिवन झेड. क्वेश्चन में तुम्हाला झेड दिला ना. झेड इज इक्वल टू किती दिला? 2 plus 3r. आता हा दिला झेड. मग आता कॉन्जुगेट. देयरफॉर मुद्दा मी वर्ड लिहिला. कॉन्जुगेट म्हणजे कोण असतो? झेड बार. आणि हा किती होईल? दोन्ही व्हॅल्यू मी काढून घेतली. बरोबर आहे? अरे बरोबर आहे. ओके. आता आपला 1 by 1 मी सॉल्व करायला घेतो. पहिला फर्स्ट मध्ये मला काय फाइंड करायचंय? बरोबर आहे. ओके. इथे मी असं करतो सर. पहिले लेट झेड बार अगेन इट इज बार घेतलं. ओके. मला सांगा झेड बारची व्हॅल्यू आपल्याकडे आहे का रे? आपण शोधली ना. द्या पुट करून इथे. म्हणजे काय होईल? 2 minus 3i ब्रॅकेट बार. बार म्हणजे काय? मग आता झेड म्हणजे 2 minus 3i. 2 plus 3i चा कॉन्जुगेट म्हणजे जो आयचा कोएफिशियंट आहे याचा आपण साइन चेंज केली. बरोबर आहे. ओके. आता याचा परत कॉन्जुगेट विचारलाय. म्हणजे परत आयचा कोएफिशियंट कोणता आहे? -3. साइन चेंज करा. म्हणजे हा काय? 2 plus 3i म्हणजे कोण आहे? म्हणजे हा आला झेड. आणि हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. अरे हेच प्रूव्ह करायचं होतं का? हे बघ झेड घेतलं.
बार घ्यायचा म्हणजे कॉन्जुगेट, बरोबर आहे. कॉन्जुगेट म्हणजे फक्त आयचा जो कोइफिशियंट आहे त्याचा साईन चेंज करायचं. इथे सगळ्यात पहिले +3 होता, साईन चेंज करून काय आला, याचा परत कॉन्जुगेट घ्यायचा म्हणजे परत आयचा कोइफिशियंट कोण, -3. याचा परत साईन चेंज करा, -3 साईन चेंज केला काय होईल, झाला का +3. म्हणजे कोण येतो, हे लक्षात ठेवा, कॉन्जुगेट ऑफ कॉन्जुगेट इज अगेन ओरिजिनल नंबर. बरोबर ना. म्हणजे मी तुम्हाला पहिलं सरळ धरलं, उलट केलं, तगड्यावर केलं आणि डोकं खाली केलं, झाला कॉन्जुगेट, परत उलट केलं, झालं का. लक्षात राहतं एकदम, अशा उलटे पालटे लॉजिक करत की आपण लक्षात राहतं. ओके, अडचण बोला बरं. पहिलं समजलंय. ओके, सेकंड घ्या. नंबर 2, Z into Z bar. Consider याची एलसीएम घेतो. कन्सिडर Z into Z bar. ओके, Z म्हणजे किती रे, इंटू Z बार म्हणजे किती, बरोबर का. दोन्ही व्हॅल्यू टाकून दिल्या, झेडची व्हॅल्यू टाकून दिली 2 + 3i आणि झेड बारची व्हॅल्यू आपण सुरुवातीला दोन्ही व्हॅल्यू काढून ठेवल्या, त्यामुळे झेड बारची व्हॅल्यू काढून टाकून दिली किती, ती 2 - 3i. बरोबर आहे. ह्या दोन ब्रॅकेटचं काय करा ना, मग त्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करा. ओके, मल्टिप्लिकेशन सर्वात पहिले 2 ने मल्टिप्लाय केलं, 4 + 6i -6i -9i². ते एरो करत बसची गरज आता, आता समज असेल कसं होतंय. ओके, इथे +6i -6i i² ची व्हॅल्यू बरोबर. हा मायनस मायनस म्हणजे झेड इंटू झेड बार, याची व्हॅल्यू आली 4 + 9. कॉल दिस इक्वेशन नंबर 1. ओके, म्हणजे झेड इंटू झेड बारची व्हॅल्यू किती आहे, 30. ओके, आता दुसरा, आता याची मी एलएचची व्हॅल्यू फाइंड केली इक्वेशन नंबर 1 मध्ये, बरोबर आहे. मग आता ही आरचेस ज्याची व्हॅल्यू फाइंड करा इक्वेशन नंबर 2 मध्ये. ना मॉड्युलस ऑफ झेड बार ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मॉड्युलस ऑफ झेड बार, मॉड्युलसचा फॉर्म्युला तो स्क्वेअर जो आहे ना, तो स्क्वेअर मध्ये कसं ठेवतो. मॉड्युलसचा फॉर्म्युला काय, अडचण. हा, आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, पण इथे बाबर का, इथे एक्स ची व्हॅल्यू, या झेड मध्ये एक्स ची व्हॅल्यू किती, 2 आणि वाय ची व्हॅल्यू 3. म्हणजे हा झाला 2² + 3². सिन्स इथे आपण रिझनिंग काय देणार, फॉर झेड इज इक्वल टू 2 + 3i, x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 3. एक्स म्हणजे त्याच्यामध्ये आय आलेला नाही तो, आणि y म्हणजे जो आयचा कोइफिशियंट आहे तो, बरोबर आहे. बरोबर का. मग फॉर्म्युला व्हॅल्यू पुट केल्या, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट ऑलरेडी कट झालंय बाहेर. मग 2 चा स्क्वेअर + 3 चा स्क्वेअर, आन्सर. इक्वेशन नंबर किती,
मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 चेक करा दोघांची राईट हँड साईडची जी व्हॅल्यू आली आहे ती व्हॅल्यू कशी आहे. मग याचा अर्थ लेफ्ट हँड साईड नसतील सेम, म्हणजे याची लेफ्ट हँड साईड असणार झेड इंटू झेड बार इज इक्वल टू मॉड ऑफ झेड स्क्वेअर. अडचण अवघड काय प्रूव्ह करायला. ओके नेक्स्ट पुढचा घ्या बरं. थर्ड नंबर 3 काय करायचं नंबर 3 मध्ये झेड प्लस झेड बार इज रिअल. रिअल म्हणजे काय रे, ज्या नंबर मध्ये आय नसतो तो रिअल असतो. मग आता हा सॉल्व करा, तिथे चेक करा. कन्सिडर झेड प्लस झेड बार. ओके झेडची व्हॅल्यू किती 2 + 3i प्लस झेड बारची व्हॅल्यू 2 - 3i. मी मुद्दाम पहिल्या स्टेपला ब्रॅकेट दिले, ऍडिशन म्हणून ब्रॅकेट दिले नसते तरी काही फरक पडला नसता. पण लक्षात ठेवा ब्रॅकेट कंपल्सरी द्यायची, एक स्टेप वाढवायची कधी तर. ओके 2 + 3i + 2 - 3i. ओके 3i 3i 2 + 2 इथे आय शिल्लक राहिला का, म्हणजे हा काय झाला रिअल नंबर. झेड प्लस झेड बारची व्हॅल्यू 4 आली अँड इज रिअल. ते दाखवायचं आपलं इज रिअल. त्यांनी जर ती व्हॅल्यू दिली नव्हती आपण ती व्हॅल्यू सुद्धा देतो त्यांना, ती व्हॅल्यू 4 आहे बरोबर आहे. अरे ती रिअल कशाला समजली का, आय आला नाही म्हणजे रिअल आली. ओके पुढची व्हॅल्यू, पुढचा 4th पॉईंट घ्या सॉल्व करायला. झेड मायनस झेड बार. झेडची व्हॅल्यू काय 2 + 3i मायनस 2 - 3i. दोन व्हॅल्यू पुट केल्या. ओके सगळ्यात पहिले पहिला ब्रॅकेट ओपन केला काय अडचण, दुसऱ्याच्या मध्ये मायनस काही नाही. या मायनसमुळे हा मायनस होईल आणि हा मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे हा झाला -2 मायनस प्लस 3i. आता +2 - 2 कॅन्सल, 3i + 3i आणि विचारलेलं नाहीये, पण दिस इज प्युअरली इमॅजिनरी. जर फक्त आय वाली टर्म शिल्लक राहिली तर प्युअरली इमॅजिनरी, आणि आय नसलेली टर्म शिल्लक राहिली तर प्युअरली रिअल. हा प्युअरली रिअल नंबर आला होता, हा मात्र प्युअरली इमॅजिनरी. अडचण हा क्वेश्चन 3 किंवा 4 मार्क्सला. आता असं वाटलं असेल अरे अशीच क्वेश्चन आहे एक्झाम, पण याच्या आधीचे पण जे आहे ना मॉड्युलस आर्ग्युमेंट पोलर फॉर्म एक्सटेन्शन फॉर्म हे सुद्धा एक्झामला येतात. अडचण ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 हा झाला प्रत्येकाचा. त्याची अडचण अशी बरे वाटतात असे एक्झाम प्लॅन, नुसतं मनाला समाधान भेटतं. ओके ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. आता ते जास्त अवघड नाहीये. क्वेश्चन नंबर 9 Z1 is equals to 1 plus I. Z1 is equals to 1 plus I. Z2
is equals to 2 minus 3i. Verify the following. Verify the following. First example, Z1 plus Z2 conjugate is equals to Z1 conjugate plus Z2 conjugate. Second, जसे addition ला आहे subtraction ला. Second, Z1 minus Z2 conjugate is equals to Z1 conjugate minus Z2 conjugate. त्याच प्रकारे मल्टिप्लिकेशन ला Z1 into Z2 conjugate is equals to Z1 conjugate into Z2 conjugate. Similarly, division law, Z1 upon Z2 bracket conjugate याचा मिनिंग कोण सांगते रे मला. कॉन्जुगेट सेपरेट ओव्हर ऍडिशन, बरोबर ना. कॉन्जुगेट ऍडिशनला सेपरेट झाला. कॉन्जुगेट सेपरेट ओव्हर, कॉन्जुगेट सेपरेट ओव्हर आणि कॉन्जुगेट सेपरेट ओव्हर म्हणजे कॉन्जुगेट ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन चारहीला सेपरेट होतो. पण आपल्याला हे प्रूव्ह करून दाखवायचं, व्हेरीफाय करून दाखवायचं. Z1 Z2 दिलाय ना, मग करा सब. सर्वात पहिले गिवन लिहा आणि कॉन्जुगेट लागणार नाही आपला. मग Z1 वरनं लगेच Z1 चा कॉन्जुगेट आणि Z2 वरनं Z2 चा कॉन्जुगेट. कॉन्जुगेट लिहून घ्या पहिले. सोल्युशन गिवन Z1 दिलेला आहे काय तो 1 प्लस. मग मला सांगा देअरफॉर Z1 कॉन्जुगेट किती होईल रे. तर समोर लगेच Z2 ची व्हॅल्यू किती दिली, 2 minus 3i. मग Z2 चा कॉन्जुगेट काय होईल, आता चारही व्हॅल्यू माझ्या गिवन मध्ये दिलेल्या त्यांनी हे आहे, पण याच्यावर आपण हे लिहिलं, हे सगळं गिवन मध्ये लिहिलं, चालेल चालेल का. म्हणजे चारही व्हॅल्यू दादा रिझनिंग एकच असणार काय. ओके, आता पहिला कन्सिडर करा. फर्स्ट पॉइंट नंबर 1 काय करायचं तुम्हाला, Z1 प्लस Z2 ब्रॅकेट कॉन्जुगेट घ्यायचं आहे ना. मग असं करा, कॉन्जुगेट जाऊ 2 मिनिटं बाजूला, पहिले ऍडिशन घ्या. कन्सिडर Z1 प्लस Z2, पहिले ऍडिशन करून घ्या. मग Z1 ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे, किती ती, प्लस Z2 ची व्हॅल्यू. ओके, ब्रॅकेट ओपन करा. 1 प्लस i प्लस 2. ओके, आता बाळांनो ज्यांच्यामध्ये रिअल पार्ट नाहीये अशांची ऍडिशन वेगळी करायची. त्यांच्यामध्ये आय नाही त्यांची ऍडिशन वेगळी, आणि ज्यांच्यामध्ये आय आहे त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी साइन प्रमाणे. 1 प्लस 2 4.
3. ओके, I -3R -2. ओके, हा कोण भेटला रे? Z1 + Z2. त्याला मार्क केलं, फक्त मार्क केलं, इक्वेशन नंबर दिला का? Therefore Z1 + Z2 कॉन्जुगेट. Z1 + Z2 किती आहे? 3 - 2I. आता कॉन्जुगेट करायचा म्हणजे फक्त आयच्या कोइफिशियंट साइन चेंज करायचं, मायनसचं काय होईल? आणि हा भेटला मला कॉन्जुगेट. म्हणजे आपल्याला जो पहिला पार्ट प्रूव्ह करायचा TLHS, मग याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 1. अडचण बोला बरं, जास्त अवघड आहे? ओके, आता LHS तयार झाली इक्वेशन नंबर 1 मध्ये. आता मला RHS बनवायची आहे. मग RHS साठी आपल्याकडे Z1 बार आहे, Z2 बार आहे. दोघांची काय घ्यायची सरळ, आणि ती व्हॅल्यू किती आली पाहिजे? नाही आली तर ते नाही चुकलं, व्हेरीफायचा क्वेश्चन आहे, तुमचं चुकलं. हे तर व्हेरीफायचा क्वेश्चन असेल, ते चुकलेलं आहे सर. रॉंग स्टेटमेंट. स्टेटमेंट व्हेरीफाय करायला दिलंय तुम्हाला. शो दॅट, प्रूव्ह दॅट, व्हेरीफाय दॅट. इथे असं म्हणायचं नॉट इक्वल. ते आलंच पाहिजे, आणायचंय तुम्हाला ते बरोबर. चला आणावर. नाव पुढे काय घेता आता? राईट साइड घ्या तयार करायला. आलंच पाहिजे. ओके, नाव काय घ्यायचा? Z1 बार प्लस Z2 बार. ओके, Z1 बारची व्हॅल्यू आहे 1 - I प्लस Z2 बारची व्हॅल्यू आहे 2 + 3I. ब्रॅकेट ओपन केले. 1 - I प्लस 2 + 3I. 1 + 2 किती? 5. 3. 3I - I. ही व्हॅल्यू आली कोणाची? इक्वेशन नंबर 2. कारण की ती आपल्या याची व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर 2 मध्ये काढली. बरोबर आहे? ओके, LHS ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये, RHS ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये. फ्रॉम 1 and 2 चेक करा दोघांच्या व्हॅल्यू सेम आल्यात का? 3 + 2I 3 + 2I म्हणजे दोघांच्या राईट हँड साईडच्या व्हॅल्यू सेम आहे. म्हणजे 100% लेफ्ट हँड साईड सुद्धा कशी असणार? Z1 + Z2 बार इज इक्वल टू Z1 बार प्लस. अडचण बोला बरं. अरे पहिला पार्ट समजला प्रत्येकाला? ओके, असं एका छोटंसं एक्झाम्पल 2 मार्क साठी येऊ शकतो. एकच फक्त. बरोबर आहे? जर 2 किंवा 3 एकत्र आले तर 3 किंवा 4 मार्क एक्झाम्पल तयार होतं. ओके, पहिला पार्ट समजला. ओके, सेकंड घ्या मग. आता नंबर 2 पासून सॉल्व्ह करायला घ्या तुम्ही. हे इथपर्यंत मी आता पुसणार नाहीये काही. सेकंड पार्ट. पहिले साईड काय करतोय? ही साईड तयार करायची ना, मग पहिले सबट्रॅक्शन फाइंड करा. काय लिहि सबट्रॅक्शन? 1 - 2 -1 I + 3I 4I. ओके, त्याचा काय कॉन्जुगेट?
काय येईल त्याचा कॉन्जुगेट? -1 -4i. आणि इक्वेशन नंबर 1 ऑलरेडी याच क्वेश्चन मध्ये झालेला आहे. क्वेश्चन बदललाय का? नाही, फक्त पॉइंट बदललेला आहे. मग याला इक्वेशन 1 न म्हणता पुढचा नंबर द्या, इक्वेशन नंबर 3. एका घरात 2 मुलं झाले, एकच नाव नाही ठेवायचं, प्रॉब्लेम होईल. कोणाला आवाज द्या, दोघं बोंबलं तिथे. ओके, पुढे Z1 - Z2 बार घ्यायची त्यांची. ओके, मग Z1 - Z2 बार. ओके, किती आला हा? 1 - 2 -1 -1 -3 फ्रॉम इक्वेशन 2 आणि पुढे याला काय म्हणणार? 4. फ्रॉम इक्वेशन 3 इथे आला आता आणि याला इक्वेशन नंबर 4 म्हटलं तुम्ही. अडचण? अरे पाहून नका लिहू, अडचण बोला. ओके, तिसरं सुद्धा का रे? सोडावर तिसरं. तिसरं सॉल्व करायचंय. दुसरं झालंय का प्रत्येकाचं? अरे दुसरं झालंय का? लिहिता अजून. नंबर 3 कन्सिडर करा. नंबर 3, कन्सिडर. सगळ्यात पहिले Z1 × Z2 पहिले तर मल्टिप्लिकेशन फाइंड करून घ्या. Z1 ची व्हॅल्यू आहे 1 + i. Z2 ची व्हॅल्यू आहे 2 - 3i. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचंय. टू प्लस 2i. ओके, i² ची व्हॅल्यू पुट करून द्या. 2. ह्या दोघांची सबट्रॅक्शन किती होईल? 2i - 3i -1i म्हणजे -i -3 × i² ची व्हॅल्यू -1. ओके, म्हणजे हा होणार 2 - i + 3 आणि 2 + 3 किती झाला? 5 - i. हा आला Z1 × Z2. पण याचा काय फाइंड करता आपल्याला? कॉन्जुगेट. therefore conjugate Z1 × Z2 bar is equals to 5 + i. Equation number 5. Okay, now
Z1 बार इंटू Z2 बार म्हणजे किती 1 मायनस आय इंटू 2 प्लस 3i. ओके, सर्वात पहिले 2 ने या दोघांना मल्टिप्लाय करा. 2 मायनस 2i नंतर प्लस 3i ने या दोघांना मल्टिप्लाय, तो होईल प्लस 3i मायनस 3i स्क्वेअर. इथं होईल 2 प्लस आय, कारण की 3 मायनस 2 करायचं आहे ना, आणि राहिला प्रश्न मायनस 3 आय स्क्वेअरच्या व्हॅल्यूची. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती ती -1. टू प्लस आय प्लस 3 आणि 2 प्लस 3 किती झाले ताई? 2 प्लस 3 किती झाले? 5 प्लस आय, ही व्हॅल्यू Z1 कॉन्जुगेट डॉट Z2 कॉन्जुगेट. इक्वेशन नंबर 6 फ्रॉम 5 and 6 अडचण बोला बरं. काही जण खुशाल पाहून घेतात. जर तुमचं बेसिक झालंय सगळं, आणि मेन म्हणजे हा या एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन आहे, म्हणजे इथे आपला ऍक्च्युअली कॉम्प्लेक्स नंबर बद्दलचा भरपूर मोठा पार्ट संपतोय आणि उद्यापासून आपण वेगळा पुढचा पार्ट सुरू करणार आहे. ओके, झाले तिसरं सॉल्व करून. फोर्थ कन्सिडर. सर्वात पहिले डिव्हिजन कन्सिडर करा. ओके, डिव्हिजन कशी करतो रे आपण? डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करा. करा बरं मल्टिप्लिकेशन. वरती 2 प्लस 2i प्लस 3i प्लस 3i स्क्वेअर. डिनॉमिनेटरला 4 मायनस 6i प्लस 6i मायनस 9i स्क्वेअर. ओके, व्हॅल्यूज पुट करा. आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करा आणि ते ऍडिशन सबट्रॅक्शन घ्या.
ओके, therefore Z1 upon Z2 इथे होईल 2 plus 5i plus 3 into I square ची व्हॅल्यू upon 4 minus 9 into minus. ओके, काय असतं इंद्रिय मग Z1 upon Z2 च -1 plus 13. म्हणजे तो जर सिम्प्लिफाय केला तर -1 upon 13 plus 5 upon 13 I. बरोबर आहे, डिनॉमिनेटर सेपरेट करून दिला म्हणजे त्याचा प्रॉब्लेम राहिला नाही आता. therefore Z1 upon Z2 ब्रॅकेट कॉन्जुगेट घेतला मी, -1 upon 13 रिअल पार्ट आय असतात, आयचा कोइफिशियंट येतो 5 upon 13. हा, आता एखाद्याने जर हा सेपरेट नाही केलेला डिनॉमिनेटर, इथं मायनस आलं तरी सुद्धा आन्सर बरोबर आहे. इथे एखादा म्हणून तरी सेपरेट करा ना, इथं कॉमन करा, आलं का ते, त्याला फरक नाही पडत. तुम्ही कसं घाबरला आणि पाच 7. सेवन्थ इक्वेशन. आणि ओके, या दोघांची डिव्हिजन सॉल्व करून दाखवायची गरज आहे, सॉल्व करून दाखवायची गरज आहे का? याप्रमाणे डिव्हिजन सॉल्व करा डायरेक्टली. याचा कॉन्जुगेट किती होईल? 2 minus 3i. त्याने दोघांना मल्टिप्लाय करा, मल्टिप्लिकेशन कॅरी करा, डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. ऑन सॉल्विंग दिस असं तुम्ही लिहायचं नाही. ओके, Z1 आता हे ज्यांना सॉल्व नाही होणार, हे क्लास सुटल्यावर मला भेटते. इक्वेशन नंबर 8 फ्रॉम 7 and 8. ओके, अडचण बोला बरं. आणि अडचण संपली एक्झरसाइज. थोडीशी होती बऱ्यापैकी एक मोठी. अडचण बोला बरं. अरे बोला अडचण. क्वेश्चन नंबर 9 पर समजलंय? ओके, ठीक आहे. आता डी मूव्हर्स थेरम उद्या घेऊया. तो जो पुढचा थेरम घेणार आहे मी, छोटासा आहे, थेरमचा प्रूफ नाही तुम्हाला, फक्त स्टेटमेंट आहे. तो जो काही थेरम आहे तो तुझा 25% मध्ये रिड्यूस झालेला आहे, पण तरी देखील तो थेरम मी तुम्हाला सांगणार आहे. काय 2 ओळीचा थेरम काय बिघडणार आहे सांगून द्यायचं. ओके, ठीक आहे.